दुपट्टा ॲक्च्युली थोडासा मोठा असतो साईजमध्ये आणि स्कार्फ आहे तो छोटा असतो स्कार्फमध्ये. बिकॉज तो स्कार्फ आहे. मला ह्याचं लेजिट आन्सर नाही माहिती. यू आर डन. किती आय थिंक सेकंदात झालं असेल ना हे. असं खाऊ पिऊ शकता. तहान लागली की पटकन असं पाणी प्यायला पण तुम्ही मोकळे. कानाक डोळे मग अशी बोलले का मी चुकून? उप्स सॉरी. मगाशी जी मी पद्धत दाखवली त्याच्यामध्ये पण 2 लेअरिंग होतं. आत्ता पण जे होतं त्याच्यामध्ये पण 2 लेअरिंग होतं. सो आता आपण सिंगल लेअरिंग पाहूयात. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे. काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नव्हती. आत्ताही थोडीफार सर्दी आहे म्हणून माझा आवाज तुम्हाला थोडा वेगळा जाणवत असेल. सो उन्हात मी भरपूर शूट करत होते आणि बदलत्या वातावरणामुळे मला भरपूर त्रास झालेला आहे. सो एक गोष्ट लक्षात आली की बाहेर फिरताना हायड्रेटेड राहणं किती गरजेचं आहे. आपण सतत लिक्विड इंटेक, त्यामध्ये पाणी असेल, नारळ पाणी असेल, ज्यूस असेल, ताक, ह्या गोष्टींचा किती मोठ्या प्रमाणात समावेश असला पाहिजे हे माझ्या ध्यानात आलेलं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्कार्फ वापरला गेला पाहिजे. सो मी पुण्यात होते मागच्या आठवड्यात जेव्हा शूटला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे उन्हाळा दुपारी 3, 3:30, 4 वाजेपर्यंत आहे आणि एक साधारण 4:30-5 वाजल्यानंतर तिथे पावसाळा सुरू होतोय. आणि ते लगेच वातावरणातील जो स्विच होता त्याने मला कम्प्लिटली म्हणजे मला समजलंच नाही माझ्यासोबत काय होतंय. मी काही चुकीचं खाल्लं नव्हतं, मी काहीच थंडगार प्यायले नव्हते, आईस्क्रीमही खाल्लं नव्हतं किंवा तर असं काहीच केलं नव्हतं ज्यामुळे मला सर्दी कफ होऊ शकतो. पण बदलत्या वातावरणामुळे ऑफकोर्स ते झालं. आणि मुंबईतला उन्हाळा तर असा आहे की इथे स्कार्फशिवाय फिरूच शकत नाही. त्यामुळे इथे कंपल्सरी मी तरी बाहेर पडताना स्कार्फचा वापर करते. सो आता तुम्ही जर गाडीवरती आहात किंवा मैत्रिणींना भेटायला जाताय, लहान मुलांना शाळेतनं पिकअप ड्रॉप करणार आहात किंवा तर तुम्ही एका छोट्या-मोठ्या इव्हेंटला जाताय, तर तेव्हा तिथे स्कार्फ वापरूनच तुम्ही घराच्या बाहेर पडा. सकाळी साधारण 10 ते सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, म्हणजे ते 6 तासांचा जो काही वेळ आहे, 10, 11, 12, 1, 2, 3, तर ह्या वेळेत ऊन खूप कडक असतं आणि त्यामुळे तुमच्या स्किनवर त्याचा परिणाम होतो. UV रेज आपल्या स्किनला डॅमेज करत असतात. भरपूर डलनेस चेहऱ्यावरती दिसू लागतो. डार्क सर्कल्स वाढून जातात. काही मुलींना तर पिंपल्सचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टींपासून जर स्वतःला वाचवायचं असेल, बाहेरचं धूळ, माती, प्रदूषण ह्याच्यापासून स्वतःच्या त्वचेचा बचाव करायचा असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? स्कार्फ वापरलं पाहिजे. आता स्कार्फ मार्केटमध्ये साधारण 100 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत मिळत आहेत. आता मी हा काउंट का सांगते, कारण की तुम्ही कोणत्या फॅब्रिकमधला स्कार्फ घेताय ना, त्या अकॉर्डिंगली त्याची किंमत चेंज होते. सो इट कॅन बी प्युअर मल कॉटन, प्युअर कॉटन, हँडब्लॉक प्रिंट कॉटन, अजरक हँडब्लॉक प्रिंट, असे वेगवेगळे फॅब्रिकचे तुम्हाला कॉटनचे, प्युअर कॉटनचे वगैरे असे स्कार्फ मिळतात किंवा दुपट्टेही मिळतात. पण मी काय प्रेफर करते, एकतर प्युअर कॉटन, ऑल टाईम ऑल सीझन अ गुड टू गो ऑप्शन. दुसरं म्हणजे हँडब्लॉक प्रिंट वालं जे फॅब्रिक आहे कॉटनचं, ते यूज करते मी, हँडब्लॉक प्रिंट कॉटन. आणि त्याचसोबत प्युअर मल कॉटन, मल कॉटनचे 1-2 आहेत माझ्याकडे ऑप्शन्स दुपट्ट्यामधले, बट स्टिल आय प्रेफर डुईंग दिस. तर ह्या 3 जे ऑप्शन्स आहेत, या तिन्हीपैकी जे माझ्याकडे अवेलेबल असेल पटकन जे मला मिळेल ते मी यूज करते. सो आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे हा हँडब्लॉक प्रिंट प्युअर कॉटनचा स्कार्फ आहे. सो हा स्कार्फ आहे, दुपट्टा नाही. सो दुपट्टा ॲक्च्युली थोडासा मोठा असतो साईजमध्ये आणि स्कार्फ आहे तो छोटा असतो स्कार्फमध्ये. बिकॉज तो स्कार्फ आहे. मला ह्याचं लेजिट आन्सर नाही माहिती, बट म्हणून मी सांगते. आणि स्कार्फ मी का वापरते, कारण की तो पटकन असं घडी करून ना, मी तुम्हाला दाखवते की ती छोटीशी घडी होऊ शकते ह्याची. एकदम मस्त छोटीशी घडी करून मला ते माझ्या छोट्या स्लिंग बॅगमध्येही ठेवता येतं आणि मी माझ्या पर्समध्येही कॅरी करू शकते. सो एवढी छोटीशी घडी या स्कार्फची होऊ शकते, जी दुपट्ट्याची नाही होऊ शकत असं मला वाटतं. बट एनिवेज. सो आता ऑफकोर्स आता काही इव्हेंट्स वगैरे आहेत किंवा तुम्ही जेव्हा ऑफिसला वगैरे जाता तेव्हा तुम्हाला ड्रेस वगैरे घालून जात असाल, तर ड्रेससोबत प्रयत्न करा की प्युअर कॉटनची ओढणी असेल किंवा दुपट्टा असेल, तो तुम्ही स्कार्फ म्हणून वापरा आणि ज्या लोकेशनला जाणार आहात तिकडे पोहोचलात की तिकडे काढून द्या. सो तुमचे दोन्ही ऑप्शन्स त्यामध्ये कव्हर होतात. येऊयात मुद्द्यावर. आपण स्कार्फ बांधायच्या पद्धती जाणून घेऊयात. सो मी जी पद्धत फॉलो करते ती मी दाखवते. सगळ्यात पहिली पद्धत खूप सोपी आहे, झटपट करता येते. असा स्कार्फ डोक्यावरनं घ्यायचा, फोरहेड आणि आयब्रोज कव्हर करत कानाच्या मागून
असं सेट करायचा. एक बाजू छोटी सोडायची आणि पुढची जी राईट हँड साईडची बाजू आहे ती फुल अशी मोठी असली पाहिजे आणि लेफ्ट हँड साईडची जी बाजू आहे ती छोटी सोडायची. सो हे झालं. आणि मुळात मला असे कानातले वगैरे कॅरी करून मग त्याच्यावरती स्कार्फ बांधायला आवडत असतो. द रिझन इज की मला परत ते कानातले शोधा, परत मग ते घाला, मग परत ते एवढा गोंधळ आणि एवढा वेळ नाही आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्यामुळे जशी मी तयार झालेली आहे त्याच्यावरती मला फक्त स्कार्फ बांधायचा आहे, एवढीच मेहनत काय ती घ्यायची आहे मला. त्यामुळे असं तुम्ही स्कार्फ बांधून घ्या. फोरहेड, आयब्रोज कव्हर करा, कानाच्या मागे व्यवस्थित घट्ट सेट करा. लेफ्ट हँड साईडची जी बाजू आहे ती छोटी आणि राईट हँड साईडची मोठी बाजू सोडा. आणि मोठी बाजू जी सोडली आहे ना ती लगेचच तुम्ही ही अशा पद्धतीने घ्यायची आहे. म्हणजे तुमचं 2 लेअरिंग होऊन जातं आणि लगेचच तुम्ही स्कार्फ म्हणून मागच्या बाजूला इथे अशी गाठ बांधून घ्यायची अँड यू आर डन. आणि जसं मी म्हणाले की फक्त एवढा पोर्शन मी ओपन ठेवते, म्हणजे मी गॉगल यूज करते त्याच्यावरती म्हणून. सो ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत खूप भारी आहे. ती म्हणजे स्टोल आहे त्याच्या दोन्ही ज्या बाजू आहेत, सो आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत हे अशा धरा अशा पद्धतीने आणि स्कार्फला अशा पद्धतीने तुम्ही होल्ड करायचे की एक बाजू त्याची फोल्ड राहणार आहे आणि जी दुसरी बाजू आहे ही अशी ओपन राहील. ठीक आहे. मग ही व्यवस्थित सेट करून घ्या. आणि अगेन हे 2 लेअरिंग आहे त्यामुळे हे तुम्ही नाकाच्या इथून तोंड, नाक आणि कान असं पूर्णपणे पॅक करून तुम्ही इथे मागे एक गाठ मारून घेतली. ठीक आहे. एक गाठ मारून घेतली की त्याच्यानंतर समोरून हे तुम्ही मागच्या बाजूला घ्यायचं आहे अँड यू आर डन. किती आय थिंक सेकंदात झालं असेल ना हे. आणि हे सिंगल लेअर आहे त्यामुळे तुम्हाला बोलताना किंवा आता काही खायचं वगैरे असेल ना तरी तुम्ही इझिली दिसतंय का असं खाऊ पिऊ शकता. तहान लागली की पटकन असं पाणी प्यायला पण तुम्ही मोकळे. त्यामुळे हे खूप अगदी सोपं आहे आणि त्यामुळे तुमचं सगळं कव्हर होतंय. तुमच्या केसांपासून तुमचा चेहरा, कान, नाक, डोळे, सगळं सगळं सगळं. फक्त डोळ्यांच्या इथे प्रयत्न करा की स्पेस जेवढी आहे तेवढी ओपन ठेवा आणि मग तिथे ना तुम्ही गॉगल घालून फिरा. म्हणजे मोस्टली हा प्रयत्न असू द्या जेव्हा तुम्ही फिरताय. कान, नाक, डोळे मग अशी बोलले का मी चुकून? उप सॉरी. ओ फ्लो में हो गया. बरं आता हे आपण काढूयात. सो ही झाली दुसरी पद्धत. ओके. आता आणखीन एक पद्धत आहे. आता मगाशी जी मी पद्धत दाखवली त्याच्यामध्ये पण 2 लेअरिंग होतं. आत्ता पण जे होतं त्याच्यामध्ये पण 2 लेअरिंग होतं. सो आता आपण सिंगल लेअरिंग पाहूयात की सिंगल लेअर. काही महिला किंवा मुली म्हणतील की आम्हाला असं एकदम डबल लेअर नको, श्वास घ्यायला वगैरे त्रास झाला तर. काळजी नको, दाखवते थांबा. सो अगेन आपण पहिली जी पद्धत आहे तीच करतोय. म्हणजे स्कार्फ डोक्यावरनं घेऊन फोरहेड कव्हर केलं आहे, आयब्रोज कव्हर केले आहेत, कानाच्या मागे व्यवस्थित सेट केलं आहे आणि हा असा आहे. ठीक आहे. हा असा सोडा. हा जो तुमच्या कानाच्या मागून आलेला आहे ती बाजू पूर्ण अशी पुढपर्यंत आणा आणि मग हा जो समोरचा भाग आहे जे टॅसल्स किंवा जे काय आहेत ते मग ते तुम्ही अशा पद्धतीने मागच्या बाजूला बांधून घ्या. सो इथे पण मी बांधलंच नाही ते. ओके. हां डन. म्हणजे किती मेहनत लागते ह्याला? काहीच नाही. सो अगेन तुम्ही तुमच्या पद्धतीने. आता ऑफकोर्स दुपट्टा असेल तर तुम्हाला जास्त सोय काय असते की म्हणजे सोयीस्कर का होऊन जातं ते की जास्त फॅब्रिक वापरता येतं. स्कार्फ आहे तर तुम्हाला असं थोडंसं घट्ट वगैरे कुठेतरी जाणवणार विच इज साहजिक. पण ठीक आहे. सो ह्या 3 पद्धती मी फॉलो करते स्कार्फ बांधण्याचे किंवा मला जसं जमेल तसं मी पटकन स्कार्फ बांधून मोकळी होते. सो तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात स्कार्फ आवर्जून वापरा. स्कार्फ वापरल्याचे भरपूर फायदे आहेत. ते तुम्हाला जेव्हा तुम्ही स्कार्फ वापरायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल. आणि असेच अजून कोणकोणत्या विषयांबद्दल मी व्हिडिओज करावे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी
त्या विषयाबद्दलची सखोल माहिती घेऊन व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि तुम्ही अजून ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण की तुमचं सबस्क्रिप्शन माझ्या कामाची पावती म्हणून मी समजते. प्रत्येक सबस्क्रायबर मीन्स अ लॉट टू मी, त्यामुळे आवर्जून सबस्क्राईब करा. आणि येस, बाकी तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा कोणत्या विषयांबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल, त्यावर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईन. थँक्यू फॉर वॉचिंग.